नमस्कार मुलांनो, इयत्ता दुसरीचे पुस्तक नवीन आलेले आहे. पुस्तकाचे नाव आहे शिकू मराठी आनंदाने. तर त्या दुसरीच्या मराठी पुस्तकाचं आपण पहिली कविता पाहणार आहोत, झेलूया सरी. आता हे चित्र तुम्ही बघितलं कसलं आहे? पावसाचं आहे. पाऊस पडल्यानंतर आपण खूप आनंदित होतो आणि त्यावेळी आपल्या ओठांवर कवितांची गाणी येतात, म्हणून आपण त्या कविता आपण बोलतो. आता तशीच ही कविता या पुस्तकात तुम्हाला दिलेली आहे, ती आपण समजून घेणार आहोत. वाजतात ढोल ढगोबाच्या घरी. आता ही कविता पावसाची असल्यामुळे पावसाच्या वेळी काय होतं? पहिल्यांदा ढग काळे होतात, मग गडगड आवाज येतो, विजा चमकतात आणि हळूहळू पावसाच्या सरी येऊ लागतात. पावसाची सरी म्हणजेच काय? तर पावसाच्या धारा. आता इथे ढोल वाजवतं आहे. कोण ढोल वाजवतं आहे? ढोल वाजवतं आहे. याचाच अर्थ ढगाचा गडगडाट होतो आहे. आणि ही मुलं काय करतायत? अंगावर झेलूया पावसाच्या सरी. मुलं खुश झालेली आहेत आणि ही मुलं काय करताय? पावसाचे थेंब आपल्या अंगावर घेत आहेत. झेलूया म्हणजे हे पाणी पकडूया. आता पाणी हातात येतं का? नाही येत, पण तरीसुद्धा ते हात वर करून पावसाचं पाणी पकडण्याचा प्रयत्न करत आहेत. गोल गोल बुडबुडे तरंगतात किती. आता वरून गोल गोल पाणी येतं, म्हणजे बर्फाचे खडे येतात, पण ते आपल्या हातात राहतात का? नाही. हातात पाणी पकडल्यानंतर ते पाणी टप 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 हातावर पडतं, पण ते काय म्हणतात? हातावर घेताच कुठे बरे जातं. आता पाणी जी हे आहे वस्तू, ही पाण्यात हातात नाही राहत, लगेच पाणी निसटून जातं. म्हणून ही मुलं काय म्हणतात? गोल गोल तरंगतात किती, हातावर येताच घेताच कुठे बरे जाते. म्हणजे हातावर पाणी घेतल्यानंतर लगेच पाणी निघून जातं. थेंब थेंब टपोरा आकाशातून पडे. आता बर्फाच्या गारा पडत आहेत बघा, दिसत आहेत ना? मग हे बर्फाच्या गारा खाली पडत आहेत आणि सगळीकडे पाणी पडल्यामुळे, गारा पडल्यामुळे सगळे काय झाले? डबके. हे पाण्याचे जिथे खड्डे असतात की नाही, त्याच्यामध्ये पाणी जमा होतं. आणि काही लोक काय करतात? छोटी छोटी भांडी लावतात आणि त्याच्यामध्येही पाणी जमतं. इथे काय दिले? डबक्यांचे घडे. म्हणजे छोटी छोटी डबकी, म्हणजे तळं असतं की नाही, मग त्या तळ्यामध्ये जमतं. कुठे कुठे खड्डे असतात, त्या खड्ड्यामध्ये पाणी जमा होतं आणि एक डबकं तयार होतं. झुळझुळ नदीचे वाहते पाणी. आता नदी जी आहे, ह्या पाण्यामुळे नदी भरून जाते आणि ती झुळझुळ, नदीचा आवाज कसा येतो? झुळझुळ. मग हे नदीचं पाणी देखील जोरजोरात वाहू लागतं. पावसात भिजू आणि गाऊ त्याची गाणी. आपण काय करायचं? फक्त पावसात भिजून मजा करायची आहे आणि मस्त गाणी गायचं आहे. आता या गाण्याव्यतिरिक्त अगदी तुम्ही पहिलीमध्ये किंवा शिशुवर्गामध्ये गाणं ऐकलं असेल, ये रे रे पावसा तुला देतो पैसा. त्याप्रमाणे हे थोडंसं वेगळं गाणं तुम्हाला यावर्षी नवीन पुस्तकात आलेलं आहे. आता मी ही कविता चालीवर म्हणते, तुम्हीसुद्धा चालीवर म्हणायचे, पाठ करायचे, तुमच्या बाईंना म्हणून दाखवायचे. ठीक आहे? वाजतात ढोल ढगोबाच्या घरी, अंगावर झेलूया पावसाच्या सरी. गोल गोल बुडबुडी तरंगतात किती, हातावर घेताच कुठे बर जाती. थेंब थेंब टपोरा आकाशातून पडे, जागोजागी भरले डबक्यांचे घडे. झुळझुळ नदीचे वाहते पाणी, पावसात भिजू आणि गाऊ त्याची गाणी. आवडलं की नाही? मग हे तुम्ही छान अशाच सुरामध्ये तुम्ही कविता पाठ करायची आहे आणि तुमच्या बाईंना, तुमच्या आईवडिलांना म्हणून दाखवायचे. ठीक आहे? आता ह्या कवितेचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. थँक्यू.